निघायचं. आणि तुझ्या आईला पण ही बातमी सांग की आता बापाने ठरवलंय म्हणावं, यासनी फालतू कारण घेऊन या घरात परत पाऊल ठेवायचं नाही. सामान दिलंय, एक चाल. चल तुझ्या आईला पण सांग. चल. सांगेन बाबा, तुमचा निरोप मी आईला नक्की सांगेन. सांगेन मी की ज्या माणसावर तू जीवापाड प्रेम केलंस, ज्याच्यासाठी स्वतःच्या आई वडिलांचा रोष पत्कारलास, स्वतःची सगळी स्वप्न मारलीस, त्याच्या घरच्यांना जपण्यात, त्यांना सांभाळण्यात स्वतःचं अख्खं आयुष्य झिजवलंस. ज्याच्या घरावर आलेलं प्रत्येक संकट तू स्वतः समोर येऊन परतवून लावलंस, ज्याचा संसार रेखण्यात तू इतकी मग्न झालीस की स्वतःलाही विसरलीस. त्या तुझ्या नवऱ्याने तुला सांगितलंय की स्वतःच्या हक्काच्या घरात परत कधीच पाय ठेवू नकोस. सांगेन बाबा, तुमचा हा निरोप मी आईला नक्की सांगेन. पिऊ पिऊ ऐक ना, पिऊ नको ना जाऊ. प्लीज ऐक ना ग, दादा रागाच्या भरात बोलला ग. पिऊ मी बोलते ना वहिनीशी, प्लीज प्लीज ना नको जाऊ. थांब ना पिऊ, प्लीज वहिनीला परत घेऊन ये प्लीज. आत्या किचन मधनं सुगंध येतोय ग. स्वयंपाक ताईने केलाय का ग? या तुला कसं कळालं? म्हणजे काय, माझी ताई जेव्हा स्वयंपाक करते ना तेव्हा फक्त किचन काय अख्ख्या घरभर स्वयंपाकाचा सुगंध पसरतो. आणि तू करतेस तेव्हा ओढणी जळून ठसका लागतो. मंदार नाही बोल तू, तुला पाहिजे ते, पण एक गोष्ट लक्षात ठेव, मी या घरची सून आहे. सो कौतुक आणि बाकी सगळ्यावरती माझाही हक्क आहे. नेमकं कशाबद्दल बोलतेस तू, काय कळलं नाही मला. उगाच न कळल्याची ऍक्टिंग करू नकोस हा. मी कशाविषयी बोलते ना हे तुला नेमकं कळालंय. बघ मी जेन्युइनली विचारतोय, मला नाही कळलं कशाबद्दल बोलतेस तू. मी ही जेन्युइनली सांगते. मग आपल्या मीरा रोडच्या फ्लॅट विषयी बोलते. दिव्या, त्या फ्लॅटचा आणि तुझा काही एक संबंध नाहीये. सो हा विषय पुन्हा काढायचा नाही. एक मिनिट थांब. माझा काही संबंध नाही म्हणजे मंदार, त्या घरातली ना मी एकुलती एक सून आहे. सो ह्या घराच्या प्रॉपर्टीवर माझाही हक्क आहे.
काय कमी आहे का तुझ्याकडे? हे एवढं मोठं घर आहे, अजून काय हवंय तुला? तरीही मलाही हक्क हवाय. अशाने आई त्यांच्या सगळे दागिने अनुताईलाच देतील. मला नाही हे चालणार. हा, मी नाही खपवून घेणार. तुझी आई मेल्यानंतर दिव्या, काय म्हणालीस तू? माझ्या आईच्या मरणाच्या गोष्टी करतेस तू? नाही नाही नाही, असं कसं म्हणेन मी अनुताई? मला असं नव्हतंच म्हणायचं. मी प्रॅक्टिकल पॉइंट ऑफ व्ह्यू ने बोलत होते फक्त, बाकी काहीच नाही. म्हणजे कसं आहे, जन्माला आलेला प्रत्येक माणूस एक ना एक दिवस. मूर्ख आहेस तू? अक्कल नाही तुला? मंदार, माझी अक्कल काढायची नाही. मी विचार करूनच बोलत होते. काय वेगळं बोललं मी? जे खरं होतं तेच बोलत होते. मी फक्त थांबा, तुम्ही थांबा. भांडू नका, भांडू नका. आणि माझ्यासाठी तर अजिबात भांडू नका. दिव्या, दिव्या, मी सॉरी बोलते. मंदारने असं भांडायला नको होतं. माझ्यामुळे तर नाहीच. दिव्या, अगं पण तू या घरची सून आहेस. हे घर, हा बंगला, प्रॉपर्टी, पैसा, दागिने, गाड्या, हे सगळं तुझंच आहे. मला यातलं काही नकोय अगं. आणि जर आईच्या दागिन्याविषयी बोलत असशील ना, तर ते पण तूच ठेव ना. खरंच अगं, मी सांगते तिला. ताई, अगं काय बोलतेस? मी अजिबात रागवून किंवा चिडून नाही बोलते मंदार. हा माझा निर्णय राजा, ऐक ना जरा. घर, पैसा, दागिने, यात मला काडीचाही इंटरेस्ट नाहीये. मला नकोय हे सगळं. मला नाती महत्वाची. तू, दिव्या. जर नातीच नसतील ना, तर या सगळ्याला काही अर्थ नाहीये मंदार. त्यामुळे माझ्यासाठी भांडू नका, प्लीज भांडू नका. ताई, ताई, झालं समाधान? अशक्य बाई आहेस तू. मी काय केलं आता? ताईनी आपलं बोलणं चोरून ऐकलं ना, म्हणून हे सगळं बोलते.